नमस्कार. एखाद्या माणसाने आपल्या खांद्यावर बाजारातून बकरीचं पिल्लू विकत घेऊन निघायचं ठरवलं, तर त्या बकरीच्या पिल्लावर डल्ला मारणारे, त्याला खाऊ पाहणारे अनेक जण इथे दाखवत राहतात, की ते बकरीचं पिल्लू नाहीये, गाढवाचं पिल्लू आहे. रस्त्यात थांबवून त्याला ते गाढवाचं पिल्लू सिद्ध केल्याची गोष्ट आपल्या सगळ्याला माहीत असेल. असंच काही महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेंचं सरकार हे दलित विरोधी आहे, असं दाखविण्याचा प्रयत्न होतोय. सातत्यानं दलित विरोधी असा आरोप केला जातो आणि त्यातली गडबड लक्षात येत नाही. काही ठिकाणी निधी कमी झालाय असा आरोप करणारं ट्विट जयंत पाटलांनी केलंय. ते ट्विटही मी तुम्हाला दाखवतो, बघून घ्या. बघितलं त्या स्पष्टपणे कळतं की जयंत पाटलांनी हे सरकार दलित विरोधी आहे असा सूर लावलेला आहे. आता बजेटमध्ये कपात करण्यात आल्याचे मुद्दे आहेत, म्हणून ते जरा आकड्यासह सांगितले पाहिजेत. यासाठी मी तुम्हाला ते आकडे जरा व्यवस्थित समजावून सांगतोय. चला जरा आपण नीट बघूया. अनुदानाला प्रतिसाद कमी मिळतो आहे म्हणून अनुदान किंवा तरतूद कमी केली तर त्याला दलित विरोधी कसं म्हटलं जाऊ शकतं. आतापर्यंतच्या बजेटमध्ये काय होतं ते बघितलं पाहिजे. 2013-14 पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार जे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बनलेलं होतं, जे अचानक पाडल्या गेलं शरद पवारांच्याकडून, ते सरकार असताना शेवटच्या काळामध्ये जी तरतूद बजेटमध्ये करण्यात आली होती ती आकडा बघा, 4,787 करोड रुपये. पुढे फडणवीसांचं सरकार आलं, त्यात बजेट किती वाढत गेलं यात मी फार फंदात पडत नाही, ते आकडे दाखवायचे नाहीत यासाठी की ते वाढतच गेलेले आहेत. आपण तेही पुढे बघूया. 2022-23 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, ज्याचे अर्थमंत्री अजित पवार होते, ज्या मंत्रिमंडळात जयंत पाटील होते. 2021 पासून आपण सुरू करूया, म्हणजे मागं जाऊया. 22-23 ला 12,230 करोड रुपये होतं बजेट. 12,230 करोड. 2021-22 ला हेच बजेट 10,635 करोड होतं. 2020-21 ला हेच बजेट 9,668 कोटी होतं. तर 2023-19-20 ला 9,208 करोड रुपये होतं. 2023-24 ला जे बजेट देवेंद्र फडणवीसांनी मांडलेलं आहे त्याच्यामधल्या तरतूद आहेत 16,494 करोड रुपये. 2019-20चं बजेट होतं 9,208. 23-24च्या बजेटचा प्रारंभ आहे 16,494 करोड रुपये. अंदाजा लावू शकता. लास्ट बजेटमध्ये 12,000 करोडची तरतूद होती, तर आत्ताच्या बजेटमध्ये 16,000 करोड रुपयांची तरतूद आहे. म्हणजे 4,000 करोड रुपये या बजेटमध्ये मागासवर्गीयांसाठी, अनुसूचित जाती जमातींच्यासाठी ठेवलेले आहेत. म्हणजे कपात आहे का? एक साधं उदाहरण देतो जे नेहमी सांगितलं जातं. स्टँडअप इंडियामध्ये मागासवर्गीयातून तरुण उद्योजक निर्माण व्हावेत यासाठीच्या बजेटमध्ये कपात केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. जरा बघितलं पाहिजे. 2019 पासून ही योजना सुरू आहे. 2019-20च्या बजेटमध्ये स्टँडअप इंडियामध्ये मागासवर्गीय उद्योजकांना उभं करण्यासाठी तरतूद करण्यात आली होती 25 कोटी रुपयांची. खर्च झाला 0 रुपये. 2020-21 मध्ये पुन्हा 25 करोडची तरतूद करण्यात आली. खर्च झाला 6.83 करोड रुपये. 25 कोटीची तरतूद, 6.83 करोड रुपये खर्च. 2021-22च्या बजेटमध्ये 75 कोटींची तरतूद करण्यात आली. खर्च झाला 5.69 करोड रुपये. 2022-23च्या बजेटमध्ये 100 करोड रुपयांची तरतूद करण्यात आली. खर्चही तसाच कमी झाला. म्हणूनच या सरकारनं पुढच्या बजेटमध्ये म्हणजे 23-24च्या बजेटमध्ये 10 कोटीची तरतूद करून ठेवली, कारण या योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नाही. जर मिळाला, मागणी पडली, तर पुरवणी मागण्याच्या रूपानं याच्यामधली तरतूद वाढवली जाते. अनुसूचित जातीच्या शिष्यवृत्तीसाठी 2019-20 मध्ये 50 कोटीची तरतूद होती. 181 लाभार्थी फक्त याच्यामध्ये होते. 2020-21 मध्ये 24 कोटीची तरतूद करण्यात आली. कमी केली ही तरतूद त्याच सरकारने. 139 फक्त लाभार्थी होते. 2021-22च्या बजेटमध्ये 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, पण खर्च झाले 53 कोटी रुपये.
2022-23च्या बजेटमध्ये 150 कोटी रुपयांची तरतूद केली गेली. खर्च झाले 55 कोटी रुपये. तरतूद करून ठेवून पैसे अडकवायचे आणि 100 कोटी रुपये पडून राहू द्यायचे आणि वर्षाअखेरीस परत घ्यायचे. यापेक्षा जितकी गरज तितकीच तरतूद आणि गरज पडलीच तर पुरवणी मागण्याच्या रूपात मागून घेता येते, म्हणून इथे कमी करण्यात आलं. मागासवर्गीय वस्तीमध्ये सुविधा निर्माण करणे. 2019-20ला साधारणतः 300 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं होतं. यातला खर्च झाला होता 173 कोटी रुपये. 2020-21च्या बजेटमध्ये 125 करोड रुपयाची कमी झाली तरतूद करण्यात आली होती. तुमच्या सरकारमध्येच कमी झाली आहे. 125 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. खर्च झाला 41 कोटी रुपये. 2021-22च्या बजेटमध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. खर्च झाला 650 कोटी रुपये. 2022-23च्या बजेटमध्ये 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. खर्च झालाय 840 कोटी रुपये. म्हणजे जेवढी तरतूद करताय तेवढा खर्च सुद्धा तुमच्या सरकारला करता आलेला नव्हता, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. अब बात दिखाता हूं पते की. 15 मार्च 2020 उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, धनंजय मुंडे महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी 15 मार्च 2020ला सरकारी अतिथीगृह सह्याद्रीवर एक बैठक झाली आणि त्या बैठकीला कोण हजर होतं, कसं होतं, तुम्हाला फोटोत दिसेल. या अनुसूचित जातीच्या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच्या बैठकीमध्ये शरद पवार फक्त एक राज्यसभा सदस्य उपस्थित होते, त्यांच्या अनुभवाचा आधार घेऊन सल्ला घेण्यासाठी. आणि पवारांनी या बैठकीत एक अधिकारी फक्त उपस्थित, उत्तम खोब्रागडे, जे पवारांच्या मर्जीतले आहेत. त्याच्यात काही सल्ले दिले. सल्ले काय होते? मागास विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात यावं, त्याचं बांधकाम लवकर करण्यात यावं, अनुशेष भरण्यात यावा, पदोन्नतीबाबतचे निर्णय घेण्यात यावे. पदोन्नतीबाबत आरक्षणाचा निर्णय हा कोर्टामध्ये पेंडिंग होता. त्याबाबतचा निर्णय कोर्ट आदेशाशिवाय घेऊ शकत नव्हते आणि ते खोब्रागडे तर घेऊच शकत नव्हते. तरीही त्यांना या बैठकीला बोलवल्या गेलं आणि पवार सूचना देत होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने राज्य सरकारने जी मागच्या योजना तयार केली होती ती बंद का केली हो? पवारांनी सांगितलं बाजारभावाप्रमाणे त्यांना जमीन देता येणं शक्य नाही. बाजारभावाप्रमाणे मागासवर्गीयांना जमीन देता येणं शक्य नाही. आणि पवारांनी उभा केलेल्या, त्यांच्या माणसांनी उभा केलेल्या कारखान्यांना शेकडो एकर जमीन शेकडो कारखान्यांना देणं शक्य होतं. एकेका कारखान्याकडे 150, 200, 300 एकर जमीन आहे. ती शेकडो एकर जमीन मिळणं शक्य होतं, पण मागासवर्गीयांना ती जमीन देता येणं शक्य नव्हतं. यासाठी एक संस्था उभारा, शेतकऱ्यांना मदत करा असं सांगितलं गेलं. पूर्वी या योजनेला का प्रतिसाद नव्हता? तर अर्धे पैसे सरकारने भरायचे होते आणि अर्धे पैसे शेतकऱ्यांनी भरायचे होते. फडणवीसांनी ही योजना बदलली आणि पूर्ण पैसे सरकारने देण्याची योजना आणली. त्याला प्रतिसाद मिळू लागला. पण पवारांना या गावाच्या बाहेरच्या जमिनी, जवळच्या जमिनी यांच्या हाती जाऊ द्यायच्या नव्हत्या. उलट कारखान्यांना ते उभं करण्यासाठीच उपयोगात आणायचं होतं, म्हणून हे सगळं केलं गेलं. जयंत पाटील साहेब, भ्रमित करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे, म्हणून प्रत्येक विषयात भ्रमित केलं जावं असं नाही. हे सरकार दलित विरोधी आहे हे सांगण्यासाठी आपण चुकीचा संदर्भ देताय, एवढंच लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.